आय थिंक टचवूड मला खूप आधीपासूनच, बिकॉज मला या क्षेत्रात यायचं होतं, सो मी खूप त्याच्या अराउंड खूप गोष्टी वाचायचे, इंटरव्ह्यूज बघायचे, किंवा लकीली मला टीचर्स पण, म्हणजे ह्या क्षेत्रातले जे टीचर्स पण आहेत ते सुद्धा नेहमी मला चांगलेच भेटलेत. सो त्यावेळी सुद्धा एक माझ्या डोक्यात हेच होतं की तो ॲक्टर ते कॅरेक्टर प्ले करतोय, ते त्याची पर्सनॅलिटी नाही आहे. म्हणजे ते खऱ्या आयुष्यात खूप वेगळे असतील. आणि बॅक देन तर मला तेवढं माहीतही नव्हतं, कारण सोशल मीडिया आणि फार काही नव्हतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफविषयी माहिती मिळेल. तर तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात असंच असायचं की ठीक आहे, म्हणजे आता करतायत ते तर व्हॉट टू डू. इतकंच होतं की बाई ह्याचे फिल्म्स आईबाबांसोबत बसून नाही बघू शकत. दॅट वॉज क्लिअर होतं. हे क्लिअर होतं की आईबाबांसोबत बसून आपण असे फिल्म्स थोडं ऑकवर्ड होऊन जातं ऑफकोर्स. बट अदरवाईज आय थिंक मी असं फार काही जज नव्हतं केलं कधीच, बिकॉज यार ॲक्टर आहे. आणि आता आता कसं म्हणूया की एखादी व्यक्ती विलन म्हणून फेमस होते की त्याला तसेच रोल्स मिळत जातात. ही इज गुड ॲट इट, सो त्याला तसे फिल्म्स मिळत गेले. आणि मला यार कुठल्याही मोठ्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळणं इन इट सेल्फ इज अ ट्रीट फॉर एनी ॲक्टर. आणि सो मी तर एक्सायटेड होते की काहीतरी वेगळं करायला मिळतंय. आणि इम्रान हाशमी आहे, आणि मुळात भलेही त्यांची इमेज ती ॲज अ लवर बॉय किसर बॉय जरी असली, बट ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून ते खूप कमाल आहेत. सो म्हणून मी एक्सायटेड होते की बॉस. आणि मी तर खूप आधी शूट केलं होतं. माझं नोव्हेंबर 2024 त्यांच्याबरोबर शूट झालं, डिसेंबर 2024 शूट झालं होतं. सो फॉर मी इट वॉज लाईक. आणि त्याच्यानंतर तो जो डायलॉग आहे तो खूप नंतर आला, अख्खा बॉलिवूड एक तरफ और इम्रान हाशमी एक तरफ. हे बॅड्स ऑफ बॉलिवूडचं आत्ता आलंय. सो मला असं होतं की मैंने तो पहिले शूट कर लिया. असं होतं की हे सगळं तुम्ही आता बोलताय, मी तर आधी माझं शूट करून झालंय त्यांच्यावर. सो ग्रेट, इट वॉज जस्ट अमेझिंग. बरं, आता थोडंसं आता तस्करीहून आपण पुढे येऊया. तुझी एक मालिका पण येते अँड टीव्हीवर, आणि कितना बदल गया इंसान. मला पहिलं तर तुला विचारायला आवडेल, ॲज अ ह्युमन बिईंग, मालिकेवर येऊयाच आपण, पण याचा अर्थ घेतला या एका ह्याचा, तर किती बदललाय माणूस आणि कसा बदललाय, आणि त्याला तू कसं घेतेस. तुझ्या लाईफमध्ये जी माणसं भेटतात ती असं नाहीये की ती सगळीच चांगली असतात. ऑफकोर्स मिक्स मॅच असतं सगळं, आणि त्या प्रत्येकाला आपल्याला भिडायचं असतं आणि पुढे जायचं असतं. सो अक्षया या प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट कसं घेते, त्याच्याकडे कसं पाहते आणि कशी पुढे जाते. माझ्यासाठी इतकंच आहे की मी समहाव लोकांमधलं चांगलंच बघण्याचा प्रयत्न करते. कारण मी जर नेगेटिव्हच बघायला लागले त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होणार आहे. आणि हे मी केलं आहे, ॲक्च्युली नाही केलं आहे. मला खूप सांगतात, आय थिंक मी ना खूप ब्लाइंडली लोकांवर ट्रस्ट करते. मला असं वाटतं की सगळी लोकं चांगलीच असतात, आणि जर ते काही वाईट करत असतील तर त्याच्यामागे काही ना काहीतरी एक सिच्युएशन आहे. सर्कमस्टान्सेस लोकांना वाईट बनवतात. लोकांचा मूळ स्वभाव हा कधीच वाईट नसतो, त्यांना सिच्युएशन्समुळे ते वाईट होतात. सो माझ्यात इन जनरल लोकांना घेऊन खूप पेशन्स आहे. आणि मी खूप आय होल्ड ऑन टू थिंग्स, आय होल्ड ऑन टू पीपल अ लॉट. त्यामुळे मी खूप प्रयत्न करते की सस्टेन करण्याचा लोकांबरोबर. पण एकदा जर मला वाटलं की नाही, म्हणजे नाव आय हॅव लॉस्ट इट, किंवा जर मला कुठल्याही क्षणी जर मला डिसरिस्पेक्टेड वाटलं किंवा वाटलं की मला कोणी ग्रँटेड धरतंय, तर त्यावेळी मी तरीही 3 चान्सेस देते, भरपूर देते इनफॅक्ट. पण ज्या क्षणी मी सोडते ना ती व्यक्ती, मी कधीच मागे वळून बघत नाही. सो माझा इन जनरल अप्रोच लोकांकडे हाच आहे की एव्हरीबडी इज गुड. सिच्युएशन्समुळे ते असे वागतायत. सो मला माझी आई म्हणा, माझी बहीण म्हणा, त्यांचं असं असतं की थोडे रियालिटी चेक्सची गरज आहे तुला सुद्धा. की सो मी ना कधी कधी मला बघायचं नसतं. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला दिसतंय की ती व्यक्ती नाही आहे चांगली, किंवा
दॅट पर्सन इज नॉट बीइंग फेअर टू मी हे मला दिसतंय, तरीही मला बघायचं नसतं. माझं असं आहे की नाही, पण आय एम ओके, मला चालतंय, लेट मी वर्क अराउंड यू. तुला नाही ना जमत आहे, मग मी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेन. बट एका पॉईंट नंतर मग मी गिवअप करते, कारण आपण 10 वेळा लोकांना एकच गोष्ट नाही सांगू शकत किंवा काय. सो आय थिंक मोर ऑर लेस मी, आणि टचवूड माझा हाही एक्सपिरियन्स आहे की आता आपण दोघी बसलोय एक्झाम्पल, आणि तू म्हणतेस की तुला एखादी व्यक्ती नाही आवडत आहे किंवा तुझा एखाद्या व्यक्तीबद्दल नाही चांगला एक्सपिरियन्स आहे. माझा एक्झॅक्ट ऑपोजिट असतो की मला असं होतं की आपण सेम व्यक्तीबद्दल बोलतोय का, कारण मला नाही फार वाईट एक्सपिरियन्स आलाय त्याचा. सो हेही, आणि आय थिंक इट इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह, की मला एकतर चांगली लोक भेटली आहेत आणि मला लोकांमध्ये चांगलं बघायला आवडतं. सो आय थिंक इट जस्ट मेक्स माय लाईफ व्हेरी इझी असं मला वाटतं. अशी एखादी व्यक्ती की जी तुला वाटते अरे खूप चांगली आहे किंवा ही आधी खूप चांगली होती आणि सडनली तिच्यात चेंजेस व्हायला लागतात आपल्या जवळच्या व्यक्तीत, आणि आपण सहज म्हणतो किती बदलली ही, अशी नव्हती ही. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? आणि त्याचं तुला कमालीचं वाईट वाटलंय, कारण ते आपलं माणूस असतं. हो, म्हणजे आहेत माझे काही, माझा एक मित्र आहे, जुना मित्र आहे, आणि असे वीवर एकदम बेस्ट ऑफ फ्रेंड्स की अगदी घरच्यासारखं आमचं रिलेशन होतं. आणि आय डोंट नो, म्हणजे आत्ताच्या घडीला आय थिंक मला टॉप ऑफ माय हेड आता मला तोच आठवतोय. मला माहीतच नाही की आता तो कुठे आहे, आणि म्हणजे किंवा माहीतही असेल, आय डोंट नो. पण एक गेल्या 2-3 वर्षात त्याचं इतकं फ्लिप झाला, आय डोंट नो वॉट. आणि मी आजही त्या प्रश्नात आहे की इतकं काय झालं की गोष्टी इतक्या बदलल्या, किंवा तू इतका बदललास की मी काही बदलले, किंवा आपल्या इक्वेशनमध्ये काय चेंज झालं आहे, मला खरंच नाही माहीत. आणि मी आजही तोच विचार करते की एवढं काय बदललं आहे. आणि डेफिनेटली म्हणजे मला खूप जास्ती काय म्हणतो अफेक्ट केलं, कारण माझ्यासाठी फ्रेंडशिप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि माझ्यासाठी माझे फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत. सो त्यात जेव्हा एखादी व्यक्ती अशी बदलते, आणि आता साधारण 2-2.5 वर्ष झाली की माझं बोलणंच नाही झालंय त्याच्याशी. सो मला असं आहे की आय डोंट नो, मला ते सगळ्यात जास्ती अफेक्ट. तुझं काम वगैरे बघून पण त्याच्याकडनं कॉल नाही आला की अरे अक्षय, आपण करतोच ना फ्रेंड्सना? हा, ऑफकोर्स. तो काय म्हणतो मधल्या काळात तर मी तेच सांगते की तो माझ्या त्याने माझी संपूर्ण जर्नी पाहिली आहे, की राईट फ्रॉम मी जस्ट काय म्हणतो सुंदरा मिळायच्या अगोदरपासून ते सुंदरा मिळालं, त्यानंतर मला अवॉर्ड्स मिळाले, त्यावेळी सुद्धा की आपण तुझ्यासाठी एक चांगली स्टायलिस्ट बघूया, आपण हे करूया ते करूया, म्हणजे ही वॉज देअर थ्रू आउट द प्रोसेस. आणि सडनली आणि अगेन की मला माहितीच नाही आहे आजही की असं काय बदललं. सो इट्स जस्ट दॅट की नाहीच आहे, काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. आय थिंक ती एकच गोष्ट आहे जी मला खूप जास्ती बॉदर करते. आणि बट आय ऑलवेज कीप हिम इन माय प्रेस, कारण मला आता आमचे कॉमन फ्रेंड्स पण आहेत बरेच. सो मला वाया माहिती आहे की ही इज हॅपी वेर एव्हर ही इज. सो मी जस्ट माझ्या प्रार्थनेत त्याला ठेवते की तू जिथे कुठे असशील तू खुश राहा, पण मला कधीतरी आयुष्यात कळलं पाहिजे की असं काय झालं की गोष्टी इतक्या बदलल्या. अक्षया, मग मराठी मालिका का नाही? थेट आता वेबसिरीज नंतर हिंदी मालिका येते समोर, मराठी का नाही? मी कधीच कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. माझ्यासाठी लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ॲट ऑल. म्हणजे मला कुठलीही भाषा द्या, मला करायला आवडेल. पण समहाव कामच मराठीतून फार काही आलं नाही. मी एक केली होती इनफॅक्ट मध्यंतरी, मी कॉन्स्टेबल मंजू नावाची जी सिरियल होती त्यात मी एक कॅमिओ केला. बट मला स्वतःला नाही माहीत, कारण मला जितके पण लोक भेटतात प्रत्येक जण आजही, आता सिरियल संपून 2.5 वर्ष झाली आहे, तरीही सुंदरा संपून 2.5 वर्ष झाली, तरीही आपल्या मराठी इंडस्ट्रीतली अनेक लोक भेटून मला हेच म्हणतात की खूप छान काम करतेस, किती नॅचरल काम करतेस, आम्हाला तुझं काम आवडतं, किती खूप कौतुक होतं. मग मला असं होतं की पण मग काम का नाही देत आहात? म्हणजे ठीक आहे ॲक्टर्स तर आय अंडरस्टँड ऑफकोर्स,
पण माझं अनेक क्रिएटिव्सशी अनेक मेकर्सशी पण बोलणं झालंय. म्हणजे ते मला असं आहे की तू आम्हाला फार आवडतं की तू किती क्रिएटिव्ह आहेस, तू फक्त ॲक्टिंग आहे की ॲक्टिंग नाही करत, तू इतर गोष्टी पण एक्सप्लोर करतेस, तू नेहमी स्वतःला ग्रो करत असतेस, तू वर्कशॉप्स करतेस. माझ्या बॅकग्राऊंडला एकच वाक्य असतं की पण मग काम का नाही देत आहात तुम्ही. की एखाद्या तुम्हाला जर एखादी व्यक्ती माहिती आहे की चांगलं काम करते तर का त्या व्यक्तीसाठी मग का नाही. आणि असं नाहीये की आपल्याकडे, आणि मी हे डे 1 पासून म्हणायला लागले की मला फक्त एक लीड केलंय म्हणून आता सगळे पुढचे मला लीडच करायचेत अशातलाही माझं कधीच माझं कधीच कंडिशन नव्हतं.